आज होता बिर्याणीचा बेत म्हणून मी चिकन बिर्याणी करून घेतले. तिकडं दादू मला काहीतरी सांगत होता म्हणून मी दादूकडे बघत होते. दादू म्हणत होता की मी आता 100पर्यंत 1-2 शिकलेलो आहे. तुला मला तो 100पर्यंत 1-2 म्हणून दाखवत होता. आधीमध्ये जर त्याचं काही चुकलं तर मी त्याला सांगत होते. इकडं टमाटे ते चिरून घेतले बिर्याणीसाठी. टमाटर, कांदा, हिरवी मिरची आणि तिकडं मसाला तयार करून ठेवला होता बिर्याणीचा. असं बघत असताना खूप अवघड वाटते, पण करताना खूप सोपी आहे बिर्याणी आणि खूप चविष्ट झाली होती. 5-6 वाजता स्वयंपाक करायचं म्हणलं तर इतकं गरम होतं की त्यामध्ये एक पत्र्याची रूम आहेत म्हणून तर गॅस जर पेटवला तर लईच गरम होतं. म्हणून मी निवांत 7 वाजता स्वयंपाक केला आणि 8 वाजेपर्यंत आमचं जेवण होतं. रोजच्यापेक्षा आज खूप गडबड होती स्वयंपाकाला, कारण दादूचे पप्पा कामावरून येत होते आणि 2 वेळा तर फोन येऊन गेला की स्वयंपाक झाला का नाही. पण बिर्याणी आहे लवकर होईल म्हणून मी गरमीमुळे उशिरा स्वयंपाकाला बसले आणि त्यामध्ये फोन आला की स्वयंपाक झाला का नाही, भूक लागली आहे आणि बिर्याणी आहे लवकर होईल म्हणून मी उशिरा करत होते. तरीही उशीर झाला तरी ते येऊन बसले होते. मग आमच्या इकडं बिर्याणी तयार झाली. मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.